गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतांनी ज्यावेळेला स्वधाम गमनाची तयारी केली, असं सांगतात की ब्रह्मदेव, भगवान शिवजी आणि इतर देवगण हे भगवंतांचा जो अवतार होता महाविष्णूंचा श्रीकृष्ण रूपाने, तर त्यांना भेटण्यासाठी म्हणून आले आणि त्यांना सांगितलं की आता ज्या कार्याकरता तुम्ही हा अवतार घेतला होता ते कार्य पूर्ण झालेलं आहे, तेव्हा तुम्ही पुन्हा आपल्या धामाला परत यावं. आणि म्हणून भगवंतांचं जे गोलोकधाम म्हणतात किंवा ज्याला आपण वैकुंठ म्हणतो, अशा ठिकाणी जाण्याकरता म्हणून भगवंतांनी तयारी सुरू केली. आपण अगदी व्यवहारातलं बघा, आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असेल आपलं घर सोडून, तर त्यावेळेला आपण काय करतो, तर सामान काही बरोबर नेतो जे आपल्याला लागणार आहे पुढच्या प्रवासामध्ये. पण भगवंतांना तर असं काहीच नाही की पुढच्या प्रवासामध्ये काही सामान लागणार आहे. पण त्यांनी, जसं मी मागच्या वेळेला म्हणालो की यदुकुळ जे आहे त्या कुळाचा संहार करायचा, कारण त्यातले जे सगळे वीर आहेत, योद्धे आहेत, ते एका अर्थानं उन्मत्त झालेले आहेत आणि त्यांना हे माहिती आहे किंवा त्यांच्याशी खात्री पटली की आता भगवंतांनी या कुळात अवतार घेतलेला आहे, त्यामुळे ते आम्हाला दरवेळेला वाचवायला येतील आणि आम्हाला कोणत्याही युद्धामध्ये त्यांच्या सहकार्यामुळे पराजय मिळणार नाही. आणि अशा विचारामध्ये ते असताना भगवंत त्यांच्या राजसभेमध्ये बसलेले आणि त्यावेळेला असं सांगतात की उल्कापात व्हायला लागले, म्हणजे अपशकुन ज्याला आपण म्हणतो, भूकंपासारखे धक्के बसायला लागले, अशी सगळी वर्णन आहे. आणि असं द्वारकेमध्ये उत्पात व्हायला लागले असा उल्लेख आहे. हे सगळं होत असताना किंवा हे सगळं का होतं आहे, तर त्याच्या आधी महाभारताचं युद्ध झालं आहे, बाकी सगळ्या राजांबरोबर, म्हणजे जरासंधाला मारलं आहे, भगवंतांबरोबर त्यांची जी सगळी युद्ध झालेली आहेत, त्यांचे जे वंशवेल आहे, पुत्र आहेत, त्यांना सोडवण्याकरता भगवंतांचं काही असुरांबरोबर युद्ध झालेलं आहे. तर या सगळ्यामुळे काय व्हायला लागलं आहे, तर हे सगळं त्या युद्धामुळे जे काही पापकर्म घडलेलं आहे, जे काही आपल्याकडून अमंगल कृत्य घडलेलं आहे, त्याचा परिणाम म्हणून हे सगळं होतं आहे. तेव्हा भगवंत म्हणाले की आपण सगळेजण काय करू, तर नावेमध्ये बसू आणि पलीकडच्या बाजूला प्रभास नावाचं क्षेत्र आहे, त्या प्रभास क्षेत्री जाऊ, तिथे काही यज्ञयाग करू. असं म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेनं ही सगळी जे त्यांचं आप्तेष्ट मंडळ आहे ते सगळं त्या प्रभास क्षेत्री गेलं. त्याच्या आधी आपण पाहिलं की भगवंतांचा जो सांब नावाचा मुलगा आहे, जांबवंती नंदन, त्या सांबाला त्या सगळ्या त्याच्या बंधूंनी, मित्रांनी साडी नेसवली होती आणि ऋषींची परीक्षा घेण्याकरता काय होईल, कन्या की पुत्र. तेव्हा त्याच्या पोटातून कन्याही होणार नाही, पुत्रही होणार नाही, तर त्याला एक मुसळ होईल आणि त्या मुसळामुळे संपूर्ण कुलाचा नाश होईल असा शाप एका ऋषींनी दिला. आणि तो शाप भगवंत परतवू शकले असते, परंतु त्यांनी एका अर्थाने त्याचा स्वीकार केला, त्याचं चूर्ण केलं आणि हे चूर्ण वाहत 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 आपण तो सगळा भाग विस्तारानं पाहिला. त्या प्रवास क्षेत्राच्या काठावरती लव्हाळाच्या रूपानं हे सगळं आता उगवलं आहे. आणि उगवलं आहे त्याचं वर्णन असं सांगतात की बांधकामाकरता ज्या लोखंडाच्या सळ्या लागतात, त्या सळयांचं काठिण्य जेवढं असतं तेवढं काठिण्य या लव्हाळ्याचं होतं. म्हणजे अगदी आपण ज्याला दर्भ म्हणतो ना, तर ते दर्भसुद्धा एवढे कठीण होते.
हे सगळेजण त्या प्रभास क्षेत्री गेले. त्यांची काही जपजाप्य होम हवन जे काही होतं ती भक्ती ह्या प्रकारात मोडणारी कृत्य जी आहेत ती सगळी त्यांची पूर्ण झाली. आणि त्याच्यानंतर असं आहे की आपण बाहेर गेलो की बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं की आपण देवदर्शन घेतो, पण आपल्याला देवदर्शनापेक्षा तिथल्या खरेदीमध्ये जास्त रस असतो. तसंच यांचं झालं. हे सगळं जे काही मंगलकृत्य यांनी केलं, पण त्याच्याबरोबर यांची सगळ्यांची बुद्धी फिरलेली असा उल्लेख आहे. आणि म्हणून या सगळ्यांनी म्हणजे हे जे कुळातले सगळे लोक होते त्यांनी मदिरा प्राशन केलेलं आहे. मैरेयक नावाची मदिरा, काही ठिकाणी वारुणी नावाची मदिरा असा उल्लेख आहे. या मदिरेचं यथेच्छ पान या सगळ्या यादवांनी केलं आणि त्यांच्यामध्ये काही भांडणं सुरू झाली. आधी त्या भांडणाचं स्वरूप अगदी एकमेकांना वाणीनं त्रास देणं, बोलणं अशा प्रकारचं होतं. पण हळूहळू ते भांडण वाढत गेलं, विकोपाला गेलं. मग आपल्या हातामधली जी आयुधं होती त्या आयुधांनी या सगळ्यांनी भांडणं करायला सुरुवात केली. ती आयुधं जेव्हा मोडून पडली तेव्हा वेगवेगळी शस्त्र जी होती तिथली त्या सगळ्यांनी, आणि मग एक वेळ अशी आली की धनुष्यबाण मोडून पडले आहेत, त्यांची जी आयुध आहेत म्हणजे गदा मोडून पडल्या आहेत, तलवारी मोडून पडल्या आहेत, भाले मोडून पडले आहेत. त्यावेळेला ह्यांनी काय केलं तर त्यावेळेला या समुद्राकाठी जे उगवलेलं लव्हाळ आहे, जे गवत आहे ते उपटलं आणि त्यांनी भांडायला सुरुवात केली. म्हणजे ते एकमेकांवरती मारायला सुरुवात केली. आणि ते एवढं कठीण होतं की त्याच्यामुळे हे जे सगळं यादव कुळ आहे त्या कुळातल्या अनेकांची डोकी फुटायला सुरुवात झाली. म्हणजे उल्लेख असा आहे की कोण कोणाशी भांडतं आहे तर बुद्धिभ्रंश झाल्यानंतर पुत्र आपल्या वडिलांशी भांडत होते, भाऊ भावाशी भांडत होता, सख्ख्या भावांमध्ये ज्याला जीव घेणं युद्ध म्हणतात अशा प्रकारचं युद्ध सुरू झालं. मामा आपल्या भाच्याशी भांडत होते, आजोबा आणि नातू यांच्यामध्ये सुद्धा भांडणं चालू होती, काका पुतण्यांमध्ये भांडणं चालू होती. ज्यांना आपण आयुष्यभर माझे 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 म्हणून एकत्र जमवतो असा सगळा जो परिवार आहे तो परिवार आपापसामध्ये भांडायला लागला. आणि इतका भांडायला लागला की त्यानं त्यांच्या सगळ्या कुळाचा संहार झाला. म्हणजे जो भार उतरवण्याकरता एका अर्थाने भगवंतांनी अवतार घेतला होता, ते ज्या कारणाकरता अवतरित झाले होते त्यांचा तर भार भगवंतांनी उतरवला होताच, पण त्याचबरोबर अहंकाराने युक्त झालेलं जे कुळ होतं त्यांचं, त्या कुळाचा सुद्धा त्यांनी एका अर्थानं सर्वनाश केला होता. भगवंतांना या दोन्हीची कल्पना होती की आता कुळ नष्ट झालेलं आहे आणि माझ्या अवतार समाप्तीची सुद्धा हीच योग्य वेळ आहे. आणि असं सांगतात की गोपींबरोबर ज्यावेळेला भगवंत होते त्यावेळेला भगवंतांच्या मुखावरती जे हास्य होतं किंवा जी प्रसन्नता होती तीच प्रसन्नता, तेच हास्य ज्यावेळेला भगवंतांनी आपलं कुळ संपवलं त्यावेळेला सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती तीच प्रसन्नता होती, तेच हास्य होतं. तोच समभाव भगवंतांच्या चेहऱ्यावरती ज्या वेळेला त्यांनी आपल्या राण्यांबरोबर भोगविलासामध्ये
दिवस घालवले, त्यात जे समाधान होतं तेच समाधान भगवंतांना आता हा संपूर्ण यदुकुळाचा संहार करताना सुद्धा होतं. भगवंतांनी दारुकाला सांगितलं, रथ सिद्ध केला आणि तो रथ त्या क्षेत्रातल्या एका वनामध्ये गेला. त्यावेळेला एक असं सांगतात की भगवंत वडाच्या झाडाला टेकून बसलेले आहेत, पाठीमागे थोडेसे असे रेलून, आणि आपल्या डाव्या पायावरती उजवा पाय अशा पद्धतीनं भगवंतांनी ठेवलेला आहे. डावा पाय खालती आहे आणि त्याच्या गुडघ्यावरती उजवा पाय असा टेकवून ठेवलेला आहे आणि पाठीमागे त्या वृक्षाला टेकून ते बसलेले आहेत. डाव्या मांडीवरती उजवी मांडी असं पण काही ठिकाणी वर्णन आहे. आणि त्याच वेळेला बरोबर तिथे तो जो व्याध होता, ज्यानं त्या माशाच्या पोटातला तो लोखंडी तुकडा काढला होता आणि आपल्या एका बाणाच्या अग्रावरती बसवला होता, तो व्यास आपल्याला आज एखादं सावज मिळेल या कामनेनं त्या वनामध्ये आला होता. त्यानं बघितलं, तो लपून बसला होता आणि त्यानं बघितलं की एक हरणाचं छोटंसं पिलू, पाडस हरणाचं, हे त्या ठिकाणी स्थिर उभं आहे. वास्तविक हरिण हे अत्यंत चंचल आहे, त्यामुळे त्याचा वेध घेणं हे सहसा शक्य नाही. पण तो ज्या ठिकाणी बसला होता तिथून त्याला असं दिसलं, वास्तविक तो भगवंतांचे चरणकमल होते, पण हरिणाचं म्हणजे पाडसाचं मुख जसं लालसर दिसतं तसे भगवंतांचे चरणकमल त्या व्याधाला लालसर असल्यामुळे हरणाच्या पाडसासारखे वाटले आणि त्यानं आपल्या धनुष्यानं त्या पाडसाचा वेध घेतला. असं सांगतात, त्यानं सोडलेला बाण भगवंतांच्या चरणाला स्पर्श झाला किंवा लागला असं म्हणतात आणि त्यातून रक्ताची धार व्हायला लागली. आपण बाण मारल्यानंतर त्याची अशी स्वाभाविक कल्पना होती की ज्या वेळेला एखाद्या हरणाला, पाडसाला बाण लागतो तेव्हा त्या वेदनेनं ते पाडस किंवा हरिण हे पळायला लागतं, काही उड्या मारतं आणि मग जमिनीवर कोसळतं. पण अशी कोणतीही हालचाल दिसली नाही. तो व्याध धावत 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 जेव्हा आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण मारलेला बाण हा हरणाला लागलेला नसून प्रत्यक्ष भगवंतांना लागलेला आहे. चतुर्भुज रूपामध्ये भगवंतांनी त्या ठिकाणी त्याला दर्शन दिलं आणि आपल्याकडून अत्यंत मोठं पातक झालं आहे अजाणतेपणी याची त्याला जाणीव झाली आणि त्यांनी भगवंतांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात केला. त्याला त्या सगळ्या गोष्टीचं अत्यंत दुःख झालं आणि तो म्हणाला की भगवंत, माझ्याकडनं हे जरी अजाणतेपणी झालेलं असलं तरी अशा प्रकारे माझ्याकडनं ही जी कृती झालेली आहे त्याचं काय म्हणतात, माझ्याकडनं हे जे वाईट कृत्य झालं आहे त्याच्याबद्दल तुम्ही मला तत्काळ मृत्यूदंड द्या, मला मारून टाका तुम्ही. याचं कारण असं आहे की अशा पद्धतीचं पातक चुकून सुद्धा कुणाकडूनही व्हायला नको, असा अपराध करायला कुणीही यापुढे धजणार नाही. याच्याकरता शिक्षा काय, तर तुम्ही मला तत्काळ मृत्यूदंड द्या. पण ही सगळी भगवंतांचीच रचना आहे, त्यांचीच ही सगळी योजना आहे. त्याच्यामुळे भगवंतांनी त्याला समजावून सांगितलं की बाबा रे, तू मला मारलंयस असं काही समजू नकोस, ही सगळी माझीच रचना आहे आणि हे सगळं मी
मी ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे हे सगळं झालं, तेव्हा तू याबद्दल कोणताही शोक करू नकोस. भगवंतांनी दारुकाला खरं तर अर्धवट वाटेत सोडलं होतं. म्हणजे इथे असं सांगतात की त्या व्याधानंतर दारुक त्या ठिकाणी आला आणि दारुकाने पाहिलं हा सगळा प्रसंग की भगवंत त्या पिंपळाच्या वृक्षाखाली आसनस्थ बसलेत. त्यांच्या चरणाला तो बाण लागलाय आणि रक्त येते त्या बोटामधून. त्याला तो अत्यंत अस्वस्थ झाला. तेव्हा भगवंत म्हणाले, दारुका तू काही काळजी करू नकोस, आता माझ्या निजधाम गमनाची वेळ जवळ आलेली आहे. तेव्हा तू एक काम कर, तू हा जो निरोप आहे तो माझ्या सगळ्या उरलेले जे नातेवाईक आहेत त्यांना जाऊन सांग. दारुकाने भगवंत बोलतायत त्याच वेळेमध्ये असं सांगतात की तेवढ्या वेळात दारुकानं ज्या रथामध्ये भगवंत बसायचे तो रथ आकाशमार्गामध्ये निघून गेला. त्यानंतर भगवंतांची जी सगळी आयुध होती, शंख चक्र गदा पद्म सुदर्शन चक्र, बाकी सगळ्या गोष्टी ते सगळं भगवंतांबरोबर गेलं. द्वारकेमध्ये जे राहिलेले आहेत माझे नातलग आहेत, तर त्यांना तू हा सगळा निरोप दे आणि ज्या वेळेला अर्जुन माझ्या भेटी करता येईल तेव्हा अर्जुनाला तू हा सगळा क्रम सांग. आपण अगदी पहिल्या दिवसाच्या कथेमध्ये पाहिलं की अर्जुन 6 महिने झाले तरी परत आले नव्हते. त्यामुळे धर्मराज अस्वस्थ आहेत आणि त्यावेळेला अर्जुनाने सांगितलं की भगवंतांचं निजधाम गमन झालं. त्यामुळे त्यावेळेला दारुकाने भगवंतांना प्रदक्षिणा घातली, त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि तो पुढे द्वारकेला निघून गेला. असं सांगतात की भगवंतांच्या निजधाम गमनाच्या वेळेला ब्रह्मदेव, शंकर आदी जे सगळे देवगण आहेत ते सगळे आकाशामध्ये उपस्थित होते. भगवंतांच्या जे शरीर त्यांनी धारण केलं होतं किंवा ज्या शरीरात ते अवतरित झाले होते, असं सांगतात की एक ज्योत आकाशमार्गानं निघून गेली आणि भगवंतांचं स्वधामगमन झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.